पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस अति मुसळधार पावसाची शक्यता विभागालाही ऑरेंज अलर्ट। तर राज्यातील 4ही विभागांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा यासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता। मुंबईत रात्रभरापासूनच जोरदार पावसाला सुरुवात, येत्या 3 तासात मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईत रेल्वे सेवा पुन्हा विस्कळीत, मध्य वेस्टर्न हार्बर लाईनवर लोकल गाड्या उशिरानं, मध्य रेल्वेवर लोकल 8 ते 10 मिनिटं तर पश्चिम रेल्वेवर 5 ते 7 मिनिटं आणि हार्बर मार्गावर 6 ते 7 मिनिटं लोकल उशिरानं धावतात। तर नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू, भारतीय हवामान खात्याची माहिती। पश्चिम राजस्थानच्या काही भागातनं मोसमी वाऱ्यांची माघार, महाराष्ट्रातनं ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरण्याची शक्यता। मुंबई आणि उपनगरात पावसाचा चांगलाच धुमाकूळ, सखल भागात पाणी साचलं। किंग सर्कल परिसरात जोरदार पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला, साचलेल्या पावसातनं नागरिक काढतायत वाट। मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, सायन गांधी मार्केट परिसरात साचलं पाणी, गांधी मार्केट समोरील बस स्टॉपवर पाणी भरलंय। दरम्यान सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाल्यामुळे या ठिकाणी लोकांची तारांबळ। मुंबई उपनगरातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस, कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रूजमध्ये पावसाची हजेरी। मुंबईमध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला, दादरमध्ये मुसळधार पावसामुळे टॅक्सी बससाठी प्रवाशांची झुंबड, सखल भागांमध्ये पाणी साचण्याचीही शक्यता। मुंबईतील 7 धरणांमध्ये एकूण 99% जलसाठा, 7 पैकी 3 धरणातील पाणीसाठा 100%। धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच, मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। पुणे शहर आणि जिल्हा परिसरात काल रात्रीपासूनच संततधार पाऊस, पुण्यातील घाटमाथा आणि धरण परिसराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची हजेरी, खडकवासला धरणातनं विसर्ग वाढवणार, तर नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा, पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता। जालना जिल्ह्याला 3 दिवस येलो अलर्ट जारी, जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, अनेक ठिकाणी नद्यांना सुद्धा पूर। परभणी जिल्ह्यामध्ये गेली 3 दिवस जोरदार पाऊस, तर 9 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, खरीप पिकांचंही प्रचंड नुकसान। जायकवाडी धरणातनं 1 लाख क्युसेक पेक्षा सुद्धा अधिक वेगानं पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीला मोठा पूर येण्याची शक्यता, नदी काठावरील गावांमधून प्रशासनाद्वारे दवंडी देऊन सतर्कतेचं आवाहन। गेवराई तालुक्यातील मनुबाई जवळा या ठिकाणी गेल्या 3 दिवसांपासून पाऊस सुरू, तर पावसामुळे कपाशीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, नदीकाठी कापसासह इतर शेती पिकं सुद्धा पाण्याखाली गेल्याची माहिती। बीडच्या तपे निमगाव या परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी शिरलंय, गोदाकाठी असलेल्या तपे निमगावला पावसाचा फटका, यामुळे आता शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी। बीड जालन्याच्या सीमेवर असलेली गोदावरी नदी पात्र सध्या ओसंडून वाहू लागलंय, गोदावरी नदी क्षेत्रात समाधानकारक पाऊस। परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या करवलीमध्ये मुसळधार पाऊस, नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत, तर शेती पिकं सुद्धा पाणीखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल। नांदेडच्या किनवटमध्ये पुराच्या पाण्यात वाहून जाणारा व्यापारी सुदैवानं बचावला, पाण्यामध्ये झाडाचा आसरा मिळाल्यामुळे कापड व्यापाऱ्याचे प्राण वाचले, दोरीच्या साह्यानं या व्यापाऱ्याची सुटका। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, नदी नाल्यांना पूर, तर सलबतपुरामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यानं 2 जण वाहून गेलेत, सुदैवानं त्यांना वाचवण्यात यश। तर हिंगोलीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यात वाहून जाणारा शेतकरी अगदी थोडक्यात बचावला, मनोज राठोड असं या वाचवणाऱ्या तरुणाचं नाव, तर आनंद खंदारे असं बचावलेल्या शेतकऱ्याचं नाव। लातूरच्या तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे औसा तालुक्यातल्या उजनी गावामध्ये पाणी, लातूरकडून तुळजापूर सोलापूरकडे जाणारा महामार्ग एका बाजूने यामुळे बंद। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये 92% पाणीसाठा, शहरवासियांना वर्षभर पिण्याचं पाणी यामुळे मिळणार। धुळे तालुक्यातील रानमळा लघु प्रकल्प ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। अमरावतीमध्ये सकाळच्या वेळेत धुक्याची चादर, घनदाट धुक्यांमुळे रस्ते सुद्धा दिसेनासे, सकाळच्या सुमारास आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी नागरिक घराबाहेर।
अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील पूर्व भागाला मुसळधार पावसानं झोडपलं। काशी नदीला आलेल्या पुरामुळे हातगावातील मुख्य रस्त्यावरील पूल पाण्याखाली। दरम्यान नेहमीच अडचणीचा होत असल्यामुळे या पुलाची उंची वाढवण्याची गरज। नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा। तरवाडी या गावातील फळबागांचं कापूस तूर पिकांचं मोठं नुकसान। दिगंबर ताकटे यांच्या पेरू बागेत गुडघ्याएवढं पाणी साचल्यामुळे पेरूचं मोठं नुकसान। धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं तेरणा नदीला पुराचा धोका। जीव धोक्यात घालून नदीकाठावर पर्यटकांची हुल्लडबाजी, तर चिमुकल्याला घेऊन उत्साही पर्यटकांचं फोटो सेशन। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। उजनीतनं भीमा नदीपात्रामध्ये होणारा विसर्ग वाढवला, तर उजनीच्या 16 दरवाजांमधनं 25,000 क्युसेकनं भीमा पात्राचा द्या विसर्ग। पूर परिस्थिती नियंत्रणासाठी उजनीतनं पाण्याचा विसर्ग। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातल्या टिटवीमधील धबधबा खळखळून वाहू लागला। जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे निसर्गरम्य वातावरणात पर्यटकांची धबधब्यावर गर्दी। जळगाव ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। काही ठिकाणी रस्ता उखडलेला असल्यामुळे या रस्त्यातनं वाट काढताना वाहन चालकांची मोठी कसरत। अनेक वाहनांचे अपघात होत असल्यामुळे संबंधित विभागांनी सुद्धा लक्ष देण्याची मागणी। आशियाई चषकात भारताकडून पाकिस्तानचा 7 विकेट्सनं धुव्वा, तर कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नाबाद 47 धावा। फिरकीपटू कुलदीप यादवच्या 3 महत्त्वपूर्ण विकेट्स। कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याकडून भारताचा विजय। भारतीय सशस्त्र दलांना समर्पित, तर आम्ही पीडितांच्या कुटुंबियांसोबत ठामपणे असल्याचंही वक्तव्य। भारतीय संघानं पाकिस्तानी संघासोबत हस्तांदोलन करणं टाळलं। सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ मैदानात आलाच नाही। टॉसच्या वेळी सुद्धा सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानी कॅप्टनसोबत हस्तांदोलन केलं नाही। ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैनिकांनंतर आता क्रिकेटपटूंनी पाकला धडा शिकवला, तर आता संजय राऊतांनी मातोश्री सामना कार्यालयांसमोर फटाके फोडावेत। नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये क्रिकेटप्रेमींचा जल्लोष। ऑपरेशन सिंदूर टू झिरो इंडियन आर्मीचे पोस्टर्स। पारंपरिक वाद्याच्या गजरात क्रिकेटप्रेमींनी धरला ठेका। दुबईमध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय। धरमपेठ परिसरातील लक्ष्मी भवन चौकात युवकांचा जल्लोष। भारत पाक सामन्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या सेनेचं ठिकठिकाणी आंदोलन। पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवत भारत पाक सामन्याचा निषेध। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून